शहरात कुठे वारुळ शोधणार म्हणून घरातच नागोबाची पूजा केली होती. पण त्याआधी आजच्या दिवसाची सुरुवात अर्ध्या झोपेत डोळे चोळत अशी वॉकिंगला येऊन केली होती. काळ्या ढगांमधून सूर्यदेवाने असं दर्शन दिलं होतं. सध्या हा ऊन सावलीचा आणि पावसाचा लपंडावत चालू असतो. आज आमच्यासोबत वरदचा सुद्धा उपवास होणार होता एक टाइम, कारण आज श्रावण महिन्यातला पहिलाच सोमवार आणि आज नागपंचमीचा सण सुद्धा. त्यामुळे आज उपवास होते. आज फक्त खिचडी करायची होती, पण ती सुद्धा 2 प्रकारची करायला लागते. वरदसाठी कमी मिरचीची आणि नवरोबासाठी जास्त मिरचीची. गॅलरीमध्ये आली आणि चिमणी काहीतरी ना घर बनवायला घेऊन जाताना दिसली म्हणून म्हटलं कॅप्चर करावं, पण ती बाई तर 90च्या स्पीडने भुरकन गेली. खिचडीसोबत काहीतरी गोड म्हणून शेंगदाण्याचे लाडू पण बनवले होते. छान असे लाडू झाले. तोपर्यंत इकडं आहोंनी ना देवपूजा पण करून घेतली होती. मग काय हे दोघे गेले त्यांच्या ड्युटीला. मग मी लागले माझ्या ड्युटीला. घरातली सगळी कामं झटपट पटापट आवरून घेतली. त्यानंतर पूजा करायला घेतली. आता काही सण गावाकडं करायला छान वाटतात. सगळ्या बायका मिळून ना शेतामध्ये वारुळाला जातात, फेर धरतात, गाणी म्हणतात आणि मस्तपैकी ना झाडाला एक झोका बांधलेला असतो. सगळ्यांना ना झोका खेळायला मिळतो. पण शहरात काही तसं नसतं. अशी घरातच पूजा करायला लागते. तर आज मी साडी घातली होती. म्हटलं रोज तर काही घालत नाही, पण सणावाराला घातली पाहिजे. आणि चहा सोडायचं रोज बोलते, पण चहा नाही पिलं तर डोकं दुखतं म्हणून असा बिना साखरेचा आज चहा पिले. सकाळी रांगोळी काढली नव्हती म्हणून संध्याकाळच्या वेळेला रांगोळी काढून घेतली. आणि रात्रीच्या जेवणामध्ये ना मी सिंपलच बनवलं होतं आणि गोडधोड म्हणून शिरा केला होता. नागपंचमीचा सण गावाला करायला कोणाकोणाला आवडतं ना ते कमेंटमध्ये सांगा. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहून हजेरी लावा. बाय.